चला तर बघूयात आजच्या 26 तारीख 2025च्या काय किती 26 तारखेच्या आपण काय करणार आहोत, चालू घडामोडी बघणार आहोत. बघूयात पहिला प्रश्न. यूकेने यूकेने अलीकडे चागोस बेट कोणत्या देण्यास सहमती दर्शवलेली आहे. आता काय झालं, चागोस बेट होतं. चागोस हे कुठं होतं? हे हिंदी महासागरात होतं. कुठं होतं? हिंदी महासागर. ह्यामध्ये कोणाचा अधिकार होता? ह्याच्यावर कोणाचा अधिकार होता? ह्याच्यावर अधिकार होता यूकेचा, लंडनचा अधिकार होता. आता काय झालेलं आहे, मध्येच एक न्यूज होते, ते चागोस द्वीप कोणाला देणार होते? ते मॉरिशियसला देणार होते. तर आता त्याची काय केलेलं आहे, घोषणा केलेली आहे. घोषणा कोणी केलेली आहे? कियर स्टारमर यांनी घोषणा केलेली आहे. कोणी केली? कियर स्टारमर यांनी काय घेतलेली आहे, घोषणा केलेली आहे की बाबा ते आम्ही कोणाला देत आहोत, आता मॉरिशियसला देतो. मॉरिशियसला आणि हे काय करणार आहेत, मॉरिशियसला ते अधिकार सगळेच दिल्यानंतर ते भाड्याने घेणार आहेत. कोण घेणार आहेत भाड्यानं? मॉरिशियसकडूनच काय करणार आहेत, भाड्याने घेणार आहेत. आणि किती रुपये देऊन ते वार्षिक घेणार आहेत? $168 मिलियन एवढे करून काय करणार आहेत, भाड्याने घेणार आहेत. तर आपला प्रश्न काय होता, यूकेने अलीकडेच चागोस द्वीप कोणाला दिलेलं आहे? कोणाला दिलेलं आहे? मॉरिशियसला दिलेलं आहे. मॉरिशियसची राजधानी काय? पोर्ट लुईस आहे. पोर्ट लुईस. आणि आपलं काय आहे तिथं? आपलं तिथे हे काय आहे, हिंदी सचिवालय आहे. हिंदी सचिवालय हे कुठं चालू केलेलं आहे आपण? हिंदी सचिवालय हे कुठं चालू केलेलं आहे आपण? मॉरिशियसमध्ये चालू केलेलं आहे. मॉरिशियस. आणि त्याच्या उद्घाटनाला कोण गेलं आपल्या इथे? एक्सटर्नल मिनिस्टर जयशंकर गेले. कशासाठी? हिंदी सचिवालयासाठी. पुढला प्रश्न, अलीकडेच कोणत्या राज्यात असलेल्या राष्ट्रीय ध्रुवीय आणि महासागर संशोधन केंद्र येथे सागर भवन आणि ध्रुवीय भवनचे उद्घाटन केलेले आहे. आता काय झालेलं आहे, राष्ट्रीय ध्रुवीय आणि महासागर संशोधन केंद्र, ध्रुवीय आणि महासागर संशोधन केंद्र हे कुठं आहे? संशोधन केंद्र हे कोणत्या राज्यात आहे? हे गोव्यामध्ये, गोवा. आता काय झालं आहे, तिथं सागर भवन आणि ध्रुवीय भवन हे उद्घाटन केलेलं आहे. कशाचं? सागर भवन. आणि दुसरं कोणतं चालू केलेलं आहे? ध्रुवीय भवन. आता सागर भवन कशासाठी आहे? महासागराच्या रिसर्चसाठी उद्घाटन केलेलं आहे, महासागर रिसर्च. आणि हे ध्रुवीय भवन कशासाठी? ध्रुवावर जे पण असतं ना, ध्रुवाचे म्हणजे कोणते आर्केटिक आणि अंटार्क्टिका इथले काही करण्यासाठी, इथं पण रिसर्चसाठी चालू केलेलं. तर सागर भवन कशासाठी? साधं सिंपल आहे. सागर भवन कशासाठी? महासागराच्या रिसर्चसाठी. आणि ध्रुवाच्या रिसर्चसाठी काय करणार आहे? ध्रुवीय भवन. आता आपल्या इथले 2-3 मिशन आहेत. खाली कोणतं आहे? अंटार्क्टिकावर कोणते मिशन आहेत? अंटार्क्टिका आणि वर कोणतं? आर्किटिक. आपले काय रिसर्च स्टेशन आहेत. तर अंटार्क्टिकामध्ये कोणतं आहे? दक्षिण गंगोत्री, मैत्री आणि तिसरं कोणतं? भारती. आणि आर्किटिकवर कोणते? आर्किटिकवर आहेत आपलं हिमाद्री. एवढं एक लक्षात ठेवा. तर सागर भवन कशासाठी चालू केलेलं आहे? महासागराच्या रिसर्चसाठी. सागर भवन कशासाठी? महासागर रिसर्च. आणि ध्रुवीय भवन कशासाठी? हे ध्रुवावरच्या रिसर्चसाठी चालू केलेलं आहे. ध्रुवावर जे पण वातावरण असतं ना, तिथल्या रिसर्चसाठी ध्रुवीय भवन. तर ऑप्शन काय येतं आपलं? गोवा येतं. अलीकडे CBIने किरू जलविद्युत प्रकल्प लाच प्रकरणात कोणत्या राज्याचे आणि केंद्रशासित प्रदेशाचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांच्याविरुद्ध आरोपपत्र दाखल केलेलं आहे. काय झालं तर किरू योजना ही कुठं आहे? जम्मू काश्मीरमध्ये. कोणत्या नदीवर आहे? चिनाब नदीवर आहे. चिनाब. आणि किश्तवाड ह्या जिल्ह्यात आहे. कोणत्या जिल्ह्यात आहे? किश्तवाड ह्या जिल्ह्यात आहे. जिल्हा कोणता? किश्तवाड. कुठं आहे ते? जम्मू काश्मीरमध्ये. इथं काय झालं, ज्यावेळेस तिथले गव्हर्नर कोण होते? सत्यपाल मलिक. राज्यपाल. गव्हर्नर कोण होते तिथले? सत्यपाल मलिक. त्यावेळेस काय केलेलं आहे, तिथल्या घोटाळ्याबद्दल आता काय केलेलं आहे, CBIने त्याच्याबद्दल काय केलेलं आहे? आरोपपत्र दाखल केलेलं आहे. आणि हे कुठं आहे? सध्या हॉस्पिटलमध्ये आहेत. क्रिटिकल कंडिशन आहे यांची. कोणाची? सत्यपाल मलिक यांची. तर किरूपर योजना विचारू शकतात, कोणत्या नदीवर आहे? चिनाब नदीवर आहे. आणि कुठं? जम्मू आणि काश्मीरमध्ये. चिनाबचा उगम कुठं होतं? चिनाब ह्या 2 नद्यापासून बनते. कोणत्या? बारालाप. कुठं उगम होते? बारालापच्या खिंडीतनं होते. आणि इथं 2 नद्यापासून ते येतो, चंद्र आणि भागा आहे. या 2 नद्याचा संगम होऊन पुढे जे येते त्याला काय म्हणतात? चिनाब म्हणतात, भागा. एवढंच लक्षात ठेवा. 153 सामन्यामध्ये सर्वात जलद 13,000 कसोटी धावा करण्याचा विश्वविक्रम अलीकडेच कोणी केलेला आहे? किती? 153 मॅचमध्ये, 153 टेस्ट मॅचमध्ये किती रन बनवलेले आहेत? 13,000 रन बनवलेले आहेत. तर कुणी बनवलेले आहेत हे 13,000 रन? कुणी बनवले आहेत? जो रूट. हा कुठला आहे? जो रूट हा इंग्लंडचा महत्त्वाचा एक चांगला प्लेयर आहे. कुठला आहे? हा इंग्लंडचा आहे. एवढंच लक्षात ठेवा. कोणी बनवलेलं आहे? ते जो रूटनं बनवलेलं आहे. विराट कोहलीने काय केलं? T20मध्ये किती? 13,000 बनवले ते. फास्टेस्ट, सेकंड फास्ट. भारतात ती सगळ्यात फास्टेस्ट तो आहे. आणि 8,000 बनवणारा कोण होता? KL राहुल होता T20मध्ये. अलीकडे बातम्यामध्ये असलेले डायरी ऑफ दी क्रिकेटर्स वाईफ्स हे पुस्तक कशाशी संबंधित आहे? आता चेतेश्वर पुजारा यांची बायको होती पूजा
पूजा पुजारा पूजा पुजारा ह्याने काय लिहिलेलं आहे, डायरी ऑफ द क्रिकेटर्स वाईफ. डायरी ऑफ क्रिकेटर्स वाईफ. क्रिकेटर्स वाईफ ही त्यांची काय आहे, आत्मकथा आहे, आत्मकथा. तर ह्याचा संबंध काय, चेतेश्वर पुजारा ह्याच्या डायरेक्ट संबंध येतो. बरोबर. आर अश्विनची बुकमध्ये एक हे केली, अश्विनची बुक कोणती आहे, आय हॅव द स्ट्रीट. आय हॅव अ स्ट्रीट. आय हॅव द स्ट्रीट हे कोणाची बुक आहे, आर अश्विनचे. पुढला प्रश्न, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अलीकडेच रायझिंग नॉर्थ ईस्ट गुंतवणुकीदार शिखर परिषदेचे उद्घाटन कुठे केलेलं, कशासाठी चालू केलेलं आहे, इन नॉर्थ ईस्ट रायझिंग नॉर्थ ईस्ट इन्व्हेस्ट समिट. रायझिंग नॉर्थ ईस्ट इन्व्हेस्टमेंट समिट. इन्व्हेस्टमेंट समिट हे कुठं चालू झालेलं आहे, न्यू दिल्लीमध्ये चालू झालेलं आहे. कशासाठी, इन्व्हेस्टमेंट वाढवण्यासाठी. दिल्ली कुठे इन्व्हेस्टमेंट वाढवायचे, नॉर्थ ईस्टमध्ये इन्व्हेस्टमेंट चालू केलेलं आहे. इन्व्हेस्टमेंट वाढवण्यासाठी चालू केलेलं आहे. कुठं, दिल्लीमध्ये चालू केलेलं आहे. कोणी उद्घाटन केलेलं आहे, PM नं उद्घाटन केलेलं आहे. आणि इथं कोण आलते, तर इथं जेवढे पण 7 सिस्टर प्लस सिक्कीम इथले काय आलते, CM आलते. तर किती, 7 CM आलते. आणि सिक्कीमचे म्हणजे टोटल 8पैकी किती आलते, 7 आलते. कारण की एका ठिकाणी काय चालू आहे, इमर्जन्सी चालू आहे. मणिपूरमध्ये सध्या काय चालू आहे, इमर्जन्सी चालू आहे. कोणती, राष्ट्रपती राजवट. राष्ट्रपती राजवट. राष्ट्रपती राजवट हे कुठं चालू आहे, मणिपूरमध्ये. मणिपूरचे गव्हर्नर कोण आहे, अजय कुमार भल्ला. अजय कुमार भल्ला. आणि इथले CM कोण होते, त्यांनी राजीनामा दिला, एन बिरेन सिंग. आता राष्ट्रपती राजवट आलं आहे. तर आर्टिकल कोणतं आहे, राष्ट्रपती राजवट 356 आर्टिकल आहे. दोनच कारणासाठी लावली जाते राष्ट्रपती राजवट. कोणकोणत्या कारणासाठी लावली जाते, ज्यावेळेस घटनात्मक यंत्रणा कोलमडते. आणि दुसरी गोष्ट कोणती असते, जेव्हा केंद्राच्या निर्देशाचे पालन कोण करत नाही, राज्य करत नाही. केंद्राचे निर्देशांचे पालन कोण करत नाही, राज्य करत नाही. त्यावेळेस लावली जाते. हे किती महिन्यात ह्याला संसदेची मान्यता, ज्यावेळेस म्हणजे प्रेसिडेंट काय करतो, घोषणा करतो, तर किती महिन्यात तिला संसदेची मान्यता घेण्याची गरज असते, 2 महिन्याची मान्यता घेण्याची गरज असते. पण मधल्या काळात राज्यसभेने ठराव केला आणि लोकसभा विसर्जित झाले तर किती महिन्यात घ्यायला पाहिजे, 1 महिन्यात घ्यायला पाहिजे. एकदा लावलेली ही इमर्जन्सी किती महिने चालते, ही 6 महिने. अशी किती वर्षापर्यंत चालते, 3 वर्षापर्यंत चालते. पण इथे गोष्ट लक्षात ठेवायला पाहिजे, 1 वर्षापेक्षा तर जास्त चालत असतील ना, तर त्याला 2 कारणं असायला पाहिजे. कोणकोणते असले पाहिजे, त्या राज्यात किंवा राज्याच्या काही भागात काय असली पाहिजे, नॅशनल इमर्जन्सी चालू असायला पाहिजे. किंवा इलेक्शन कमिशननं ECIनं काय केलं पाहिजे, डिक्लेअर करायला पाहिजे की काही कारण नसतं आम्ही तिथले काही करू शकत नाही, इलेक्शन घेऊ शकत नाही. हे कोणी डिक्लेअर करायला पाहिजे, ECIनं करायला पाहिजे. आणि हे कोणत्या ह्यानं केलं जातं, साध्या बहुमताने हे केले जाते, राष्ट्रपती राजवट लावली जाते. राष्ट्रपती राजवट. कोणकोणते कलम आहेत, 356 आणि 365. एवढे 2च लक्षात ठेवा. अलीकडेच पहिले सायकॅड गार्डन कोणी सुरू केलेलं आहे. आता सायकॅड गार्डन, तुम्हाला सायकॅड माहीत असेल. सायकॅड काय आहे, ट्री आहे, झाड आहे. त्याचं काय केलेलं आहे, गार्डन चालू केलेलं आहे. गार्डन केलेलं आहे. आणि हे गार्डन कुठं केलं आहे, हल्दानीमध्ये केलेलं आहे. हल्दानी म्हणजे कुठं, उत्तराखंडमध्ये. उत्तराखंडमध्ये चालू झालेलं आहे. उत्तराखंडचे CM कोण आहेत, पुष्कर सिंग धामी. आणि कधी UPमधनं कधी उत्तराखंड बाहेर पडलेलं आहे, 2000ला बाहेर आलेलं आहे. 2000ला कोणकोणते 3 राज्य बनले होते, कोणकोणते बनले होते, हे कोणतं, छत्तीसगड, झारखंड आणि छत्तीसगड, उत्तराखंड आणि झारखंड हे 3 काय झाले, स्टेट बनले होते कधी, 2000ला. पुढला प्रश्न बघा, सायकॅड गार्डन कुठं झालं, हे झालं उत्तराखंडमध्ये. अलीकडेच छोजिन अंगमो माउंट एव्हरेस्ट सर करणारी पहिली दृष्टीहीन भारतीय महिला, तिचा संबंध कोणत्या राज्याशी आहे. आता काय झालेलं आहे, हिमाचल प्रदेश. HPचे कोण होती, छोचिन अंगमो. हिनं काय केलेलं आहे, हे काय आहे, दृष्टीहीन आहे. किती वर्षाचे आहे, 29 वर्षाचे आहे. आणि हिला काय दिसत नाही पुढलं. 8व्या वर्षातच हिला काहीतरी अंधत्व आलं वाटतं, 8व्या वर्षी. हे काय, दृष्टीहीन आहे. आणि हिनं काय केलेलं आहे, माउंट एव्हरेस्ट सर केलेलं आहे. माउंट एव्हरेस्ट सर करणारी पहिली ते झालेली आहे. आणि मध्ये गीता म्हणून एक तिचं गीता सरोमा का काहीतरी सरनेम होतं, सरनेम एकदा बघा. तिनं पण काय केलेलं आहे, CISF